नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिडवाइफरी आणि गायनेकॉलॉजीमधले फिलिंग द ब्लँक्स फक्त आपण बघणार आहोत, ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत। ह्या जर फिलिंग द ब्लँक्स तुम्ही बघितल्यात तर तुम्हाला जे एक्झाममध्ये ह्याच्यातलेच विचारले जातील आणि तुम्ही त्याचं उत्तर बरोबर लिहू शकता। म्हणजे तुम्हाला परत दुसरं काय बघायची गरज नाही आहे फिलिंग द ब्लँक्स। त्याच्यानंतर आपण मॅच द फॉलोइंग्स बघणार आहोत सगळ्या, त्याच्यानंतर ट्रू अँड फॉल्स पण बघणार आहोत। म्हणजे 15 मार्काचं तुम्हाला इझिली मार्क्स मिळून जाणार। तर आपण चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करायचं आहे। चॅनलवर नवीन आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरायचं नाही आहे। आणि सगळ्या याच्यामध्ये क्वेश्चन पण रिपीट आले तर तुम्हाला ते कळून जाणार आहे। सगळ्या क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत, ठीक आहे। तर बघूया आपण कायदेशीर वैद्यकीय गर्भपात करण्याची मान्यता 43 आठवडे आहेत। 4 ऑप्शन आहेत, त्याच्यातले 20 आठवडे हा जो ऑप्शन आहे तो विसरायचा नाही आहे। किती येतील पण 20 हा शब्द, गर्भपात करण्याची मान्यता 20 आठवड्यापर्यंत आहे। 43 आठवडे गर्भधारणेनंतर गर्भाची हृदयध्वनी स्टेथोस्कोप आणि फिटोस्कोपने ऐकू येतात। 18 ते 20। त्यानंतर प्लॅसेंटा बाहेर आल्यानंतर डॅशमुळे रक्तस्राव नियंत्रणात येतो। जिवंत बंधने म्हणजे लाईव्ह लिगामेंट्स। तर हे उत्तर बरोबर आहे। हे लक्षात ठेवायचं, जिवंत बंधने की कुठलेही ऑप्शन असले कन्फ्युजन असले तरी जिवंत बंधने हे काय करतात, प्लॅसेंटा म्हणजे वार जी बाहेर येते डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामुळे नियंत्रणात येतो। 2 मासिक पाळींच्या मध्ये योनिमार्गातून होणाऱ्या रक्तस्रावाला मेट्रोरेजिया असे म्हणतात। 2 मासिक पाळींच्या मध्ये योनिमार्गातून होणाऱ्या स्रावाला मेट्रोरेजिया म्हणतात। त्यानंतर फाऊल स्मेलिंगचा लोकिया हे डायजाचे चिन्हलक्षण आहे। फाऊल स्मेलिंगचा लोकिया हे डायजाचे चिन्ह आहे। तर सुतिकावस्थेतील दोष। त्यानंतर आहे गरोदरपणात सर्वसाधारणपणे किती किलोग्राम वजन वाढते, तर 11 किलोग्राम वजन वाढते। हे उत्तर बरोबर आहे। हा विचारला जातो प्रश्न। हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे जो मी आता सांगते हा वाला। साधारण गर्भधारणेचा सरासरी येण्याचा चान्सेस आहेत। साधारण गर्भधारणेचा सरासरी कालावधी 43 आठवडे आहे, 40 आठवडे इतका आहे। हेगारचे चिन्ह गरोदर अवस्थेच्या 43 आठवड्यापासून आढळते, 6 ते 12 आठवड्यापासून आढळते। अंबिलिकल रोहिणी हा पण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। अंबिलिकल रोहिणी 43 प्रकारचे रक्त वाहून नेते, ऑक्सिजन रहित। रोहिणी म्हटल्यावरती 43 प्रकारचे रक्त वाहून नेते, ऑक्सिजन रहित। त्यानंतर पॅप्समियर ही तपासणी ही कंपल्सरी लक्षात। पॅप्समियर कशासाठी आपण बघतो, ग्रीवेचा कर्करोग म्हणजे सर्वायकल कॅन्सर या परीक्षणाकरता वापरतात। पॅप्समियर ही तपासणी गर्भाशयाच्या म्हणजे ग्रीवेचा कर्करोगाच्या परीक्षणाकरता वापरतात। त्यानंतर स्त्री कटिराज असे म्हणतात, गायनेकॉइड। हे उत्तर बरोबर आहे। गर्भनाळेतील रोहिणी मगाशी सांगितलं ना, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा। म्हणजे तुम्ही बघा की किती हेच सगळे क्वेश्चन आहेत मी जे सगळे पूर्वीपासूनचे जे म्हणजे फिलिंग द ब्लँक्स बघितले, सगळ्या महत्त्वपूर्ण रिपीट क्वेश्चन आलेत। म्हणजे हेच क्वेश्चन तुम्हाला असतात, तर तुम्ही बघितलं तर आरामात होऊन जाईल। गर्भनाळेतील रोहिणी ऑक्सिजन रहित प्रकारचे रक्त वाहून नेते। साधारण गर्भधारणेचा सरासरी कालावधी 40 आठवडे आहे। इंजेक्शन मेथार्जिन हे मातेला हृदयरोग असेल तर प्रसूतीपश्चात दिले जात नाही। मेथार्जिन जे आहे ते काय होतं, हृदयरोग असेल तर दिले जात नाही। त्यानंतर योनीतून रक्तस्राव व जाणारे गर्भाशय आकुंचन किंवा आकुंचनाशिवाय होणारा गर्भपात म्हणजे आसन्न गर्भपात होईल। त्यानंतर बाळंतपणाच्या प्रगतीचा आलेख स्वरूपात ठेवला म्हणजे नोंद ठेवली जाते, त्याला पार्टोग्राफ म्हणतात। बाळंतपणाच्या प्रगतीचा आलेख स्वरूपात ठेवलेली नोंद म्हणजे काय म्हणतात, त्याला पार्टोग्राफ असं म्हटलं जातं। पॅप्समियर टेस्ट ही कॅन्सर सर्व्हिक्सच्या निदानात, हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, कॅन्सर सर्व्हिक्सच्या निदानासाठी करतात। गर्भधारणेच्या 43 आठवड्यानंतर एफएचएस स्टेथोस्कोपने ऐकू येतात, 18 ते 20। त्याच्यानंतर गर्भाशयाच्या मधल्या आवरणाला मायोमेट्रियम म्हणतात, ठीक आहे। आतल्या आवरणाला एंडोमेट्रियम म्हणतात आणि बाहेरचं जो आवरण आहे त्याला पेरिमेट्रियम असं म्हणतात।
कधी कधी मायोकार्डियमसुद्धा असतो ह्याच्यामध्ये, तर मायोमेट्रियम ही लक्षात ठेवा. सर्वसाधारण गर्भधारणेचा कालावधी हाच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 40 आठवडे आहे, हा विचारला जातो सतत. त्यानंतर स्त्रियांमध्ये स्तन हे डॅश डॅश जननेंद्रिय आहे, सहाय्यक जननेंद्रिय आहे. प्रथम प्रसूतीमध्ये प्रसूतीचा प्रथम अवस्था 10 ते 12 तासांची असते. जेव्हा फळीत बीज स्वाभाविक एंडोमेट्रियमच्या ऐवजी इतर रुजते किंवा वाढते त्यास एक्टॉपिक प्रेग्नन्सी असे म्हणतात. जेव्हा फलित बीज, ह्याच्यामध्ये हेच क्वेश्चन कधी कधी जे आहेत ते आपल्या ह्याच्यामध्ये विचारले जातात. मॅच द फॉलोइंग्समध्ये हेच ॲडजस्ट केलेले असतात, किंवा एक्टॉपिक हेच मॅच द फॉलोइंग किंवा ट्रू अँड फॉल्समध्ये विचारले जातात. पॉलीहायड्रोमन्यूस म्हणजे त्या अवस्थेत गर्भजल पातळी यापेक्षा मिली वाढते, 2000 मिलीपेक्षा वाढते. स्वाभाविक सुतिका अवस्था ही साधारण 6 आठवडे इतकी असते. हे पण इम्पॉर्टंट आहे, 6 आठवडे इतकी असते स्वाभाविक सुती. आपण स्त्रियांमध्ये स्तन हे डॅश डॅश जननेंद्रिय आहे, तर सहाय्यक जननेंद्रिय आहे. त्यानंतर आहे कायदेशीर वैद्यकीय गर्भपात करण्याची मान्यता 20 आठवड्यापर्यंत. मगाशी बोलले त्याप्रमाणे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हेगार चिन्ह हे गरोदरपणात 6 ते 12 आठवड्यापर्यंत समजते. पॅप्समियर म्हणजे डॅशच्या तपासणीसाठी घेतले जाते. सर्व्हिक्सचा कॅन्सर. साधारणपणे गर्भधारणेचा कालावधी 40 आठवडे. हे क्वेश्चन कितीदा रिपीट झाले ते बघा. त्यानुसार गर्भहृदयध्वनीचे स्वाभाविक प्रमाण 120 ते 140 प्रति मिनिटास असते. प्लासेंटा बाहेर आल्यानंतर डॅश डॅशमुळे रक्तस्राव नियंत्रण येतो. जिवंत बंधने. त्याच्यानंतर डॅश डॅशद्वारे गरोदरपणात गर्भाचे जंतुसंसर्गापासून संरक्षण होते. ओपर्क्युलम. फलित बीज जेव्हा गर्भाशयाच्या पोकळीमध्ये रुजण्याऐवजी इतर कुठेही रुजते तेव्हा त्यास प्रेग्नन्सी एक्टॉपिक म्हणतात. एक्टॉपिक प्रेग्नन्सी असते. कॉपर टी 380 डॅश डॅश वर्षासाठी वापरली जाते. 10 वर्ष. 10 वर्ष हे उत्तर बरोबर आहे. 10 वर्ष. कधी कधी चुकी बरोबरमध्ये पण विचारलं जातं. कितीदा रिपीट क्वेश्चन केले ते बघा. पॅप्समियर म्हणजे सर्व्हिक्सचा कॅन्सर. त्यानंतर सर्वसाधारण गर्भधारणेचा कितीदा रिपीट झाला, 40 आठवडे झाला असेल पाठ तुमच्या. 2 मासिक वाईच्या योनी मार्गातून होणाऱ्या रक्तस्रावाला मेनोरेजिया म्हणतात. ठीक आहे. डॅश डॅशमुळे गरोदरपणात 3ऱ्या तिमाहीत योनी मार्गातून वेदनारहित व कारणाशिवाय मधून मधून रक्तस्राव होतो. प्लासेंटा प्रिव्हिया. गर्भमस्तकाचा सर्वात मोठा व्यास डॅश डॅशच्या दर्शनामध्ये आढळतो. तर हे जो आहे तो लास्ट क्वेश्चन आहे. तर एवढे क्वेश्चनचे आन्सर सांगितलेत. ह्या शेवटच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ते तुम्ही मला कमेंट्स करायचं आहे. तुम्ही अभ्यास करा आणि उत्तराचं मला नाव आहे ते कमेंट करायचं आहे. त्यानंतर एकच क्वेश्चन आहे त्याचं मला आन्सर करा. इंजेक्शन डॅश डॅश हे स्तनातील दूध बंद करण्यासाठी वापरतात. ब्रोमोक्रिप्टिन म्हणजे क्रिप्टिन हे इंजेक्शन आहे ते वापरतात स्तनातील दूध बंद करण्यासाठी. गर्भाशय व्यतिरिक्त गर्भबीज जास्त करून डॅश डॅश ठिकाणी रुजू शकतो. गर्भाशय व्यतिरिक्त गर्भबीज जास्त करून डॅश डॅश बीजवाहिनी या ठिकाणी रुजू शकतो. गरोदरपणात गर्भाशयाच्या अंतःस्रावाला डेसिड्यू असं म्हणतात. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विचारला जातो. गर्भाच्या उंचीचा गर्भाशयाच्या लंब अक्षाशी असणाऱ्या म्हणजे संबंधास लायसम म्हणतात. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे डॅश डॅश याचा प्रतिबंध होऊन गर्भधारणा टाळली जाते. तर अंडकोशना म्हणजे ओव्युलेशन. तर अंडकोशना हे उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे जी आहे ती क्वेश्चन पेपर होते जे मॅच द म्हणजे फिलिंग द ब्लँक्स आहेत. मॅच द फॉलोइंग अँड ट्रू अँड फॉल्स मी नंतरच्या व्हिडिओमध्ये घेईन. हे एका प्रश्नाचं मला उत्तर तुम्ही अभ्यास करायचा आणि मला कमेंट करायचं आहे. तर अशा प्रकारे होते हे आजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.